सरकारी शाळेमध्ये मुलं बसण्यासाठी मिळतच नाहीत। ते सर्व शाळा त्यांनी खाजगी करून टाकल्यामुळे, या सर्व शाळा उद्योगपतींच्या हातात दिल्यामुळे, खाजगीकरण झाल्यामुळे त्यांना विद्यार्थी खाजगी शाळेत जात आहेत व सरकारी शाळा सगळ्या बंद पडण्याच्या मार्गावर लागल्या आहेत। अदानीला 16 लाख करोडचं कर्ज या नरेंद्र मोदीनं आजपर्यंतच्या इतिहासात कधी एवढं माफ केलं नव्हतं, तेवढं त्यांनी अदानीला माफ करून दिले आहे। नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की हे नरेंद्र मोदीचे भाजप सरकार जे सत्तेत आल्यापासून या देशामध्ये किती महागाई वाढली व यापूर्वी किती महागाई होती, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। व आपल्याला हे भाजप सरकार मला तरी का नको आहे त्याची कारणे मी देणार आहे। त्यातील पहिले कारण आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे केबलचा रिचार्ज। 2014 पर्यंत जो केबलचा रिचार्ज आपण मारत होतो तो 150 रुपये होता मित्रांनो। त्यानंतर 2014 नंतर जे नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यानंतर त्यांनी एंटरटेनमेंट चार्जेस लावून, GST टॅक्स वगैरे लावून त्याचा रेट त्यांनी 350 ते 400 रुपये केला। जवळजवळ डबल केबलचा रिचार्ज आपल्याला आता सध्या मारावा लागत आहे। हा रिचार्ज गोरगरीब जनतेला न परवडण्यासारखा आहे मित्रांनो। हा त्यांनी नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून हा सगळ्यात पहिला त्यांनी बदल केला। तो गोरगरीब जनतेला न परवडण्यासारखा रिचार्ज त्यांनी सुरुवात केला। त्यानंतर दुसरा आहे गॅस। 2014 पर्यंत आपल्याला गॅस 450 ते 500 रुपये मिळत होता। 14 नंतर जे सत्तेत आल्यापासून त्यांनी 1030 पर्यंत गॅसचा रेट वाढवला मित्रांनो। या नरेंद्र मोदीने जवळजवळ डबल, हा सुद्धा डबल रेट केला आहे। त्यानंतर तिसरा आहे पेट्रोल। 2014 पर्यंत आपल्याला जो काँग्रेसचं सरकार असताना 60 ते 62 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळत होते, तोच रेट आता 110 रुपयेपर्यंत हायेस्ट, आजपर्यंत या 70 वर्षाचा हायेस्ट 110 रुपये पेट्रोलचा रेट झाला आहे। या नरेंद्र मोदींनी केला आहे। त्यानंतर ज्या आपल्या सरकारी शाळा ज्या होत्या, ज्या काळात आपण शिक्षण 10वी पर्यंत मी जे शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये अक्षरशः विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसायचा। एवढे सर्व वर्ग फुल असायचे। आणि आत्ता जर परिस्थिती बघितली या सरकारी शाळेची, तर त्या शाळेमध्ये मुलं बसवण्यासाठी शिक्षकांना घरी जाऊन त्यांना ओढून आणून बसवण्याचे प्रयत्न करत आहेत शिक्षक। अशी परिस्थिती या सरकारनं करून टाकली आहे की सरकारी शाळेमध्ये मुलं बसण्यासाठी मिळतच नाहीत। ते सर्व शाळा त्यांनी खाजगी करून टाकल्यामुळे, या सर्व शाळा उद्योगपतींच्या हातात दिल्यामुळे, खाजगीकरण झाल्यामुळे त्यांना विद्यार्थी खाजगी शाळेत जात आहेत व सरकारी शाळा सगळ्या बंद पडण्याच्या मार्गावर लागल्या आहेत। त्यामुळे जे गोरगरीब जनता या सरकारी शाळेत शिकत होती, ते जनता व ते गोरगरीब वंचित घटक आता शिक्षणापासून वंचित होत चालले आहेत। त्यांना शिक्षण मिळण्यास अवघड होत चालले आहे। जेणेकरून हे जर शिक्षणच नाही घेतले तर त्यांना नोकरी मिळणार नाही व त्याचं घर चालणार नाही, त्याचं पिढ्या सुधारणार नाहीत। हे षडयंत्र या भाजप सरकारने चालू केले आहे। सर्व शिक्षण संस्था या उद्योगपतींच्या हातात देऊन त्यांना त्यांचं घर भरण्याचं काम, त्यांना जगात टॉप 10 मध्ये श्रीमंत बनवण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकार करत आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अदानीला 16 लाख करोडचं कर्ज या नरेंद्र मोदीनं आजपर्यंतच्या इतिहासात कधी एवढं माफ केलं नव्हतं, तेवढं त्यांनी अदानीला माफ करून दिले आहे। तेच दुसऱ्या बाजून जर आपण बघितलं तर आपल्या देशातला शेतकरी जो आपल्या सर्व भारताला अन्न पुरवण्याचं काम करतो, त्याला मात्र या सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे। त्याला कर्जमाफी देत नाही, त्यांना आत्महत्या करण्यास परावृत्त करत आहे। म्हणजे अदानीला तुम्ही 16 लाख करोडचं तुम्ही कर्ज माफ करू शकताय, पण या देशाला जो जगवणारा शेतकरी आहे त्याला मात्र तुम्ही कर्ज माफ करत नाही व त्याच्यावरती तुम्ही वसुली करत आहे त्याचा कर। ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। एका बाजूनं तुम्ही अदानी अंबानीला मोठं करत आहे व दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला तुम्ही मारण्यास परावृत्त करत आहे। ही जनता तुम्हाला माफ करणार नाही। येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला चांगला धडा या शेतकरी बांधव देतील व या आपल्याला म्हणूनच या भाजप सरकार आपल्याला का नको आहे त्याची ही कारणं होती। धन्यवाद।